हॅलो गाईस, सर्वांच्या आवडीचे गावरान पद्धतीचे आज मी बनवणार आहे शेंगुळे. मग काय, किचन मध्ये गेल्यावर सगळ्यात आधी हात धुवून घेतले, मग घेतले शेंगदाणे, थोडस लसूण, 4-5 मिरच्या, कोथिंबीर साईडला ठेवायची आहे, थोडेसे जिरे ऍड करायचे आहे. ऑप्शनल आहे, मीठ आधी टाकायचं आहे की नंतर टाकायचं आहे, मी तर नंतर टाकणार आहे. मग मी घेतलं थोडंसं गव्हाचं पीठ. आता याच्यातही ऑप्शनल आहे, कारण की आता तुम्ही म्हणतील गव्हाचं पीठ, काही काही लोकांना माहित नसेल तर हे बघा, गव्हाचं, बाजरीचं, तांदळाचं कुठलंही पीठ तुम्ही थोडंसं 1 वाटी भरून यूज करू शकतात. कारण की तुम्हाला माहित आहे का, जे असतं कुळदाचं पीठ ते खूप गरम असतं आणि आता उन्हाळा चालू आहे आणि मी उन्हाळ्यात बनवत आहे, खूप गरम असतं, म्हणून थोडंसं पीठ तुम्ही दुसरं ऍड करा. मग काय, पटकन चांगलं मी मिश्रण रेडी करून घेतलं, पीठ मळून घेतलं, थोडंसं ऑइल टाकलं, त्याला मुरत ठेवलं. मग त्यानंतर मी पटापट शेंगुळे बनवून घेतले. तडका देताना मी थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं साईडला, त्याचं मिश्रण बनवून घेतलं, थोडंसं तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये आणि पुन्हा तडका बनवून घेतलेला आहे. माझ्या मम्मीने बनवलेले लोणचं, थोडासा कांदा आणि घेतले मी शेंगुळे. वाव, काय झणझणीत झाले.